नमस्कार मित्रांनो, विराट करिअर अकॅडमीमध्ये मी विकास सोवळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर दिवस आज आपला कितवा आहे मित्रांनो? 17वा आहे आणि आपण बघत आहे संपूर्ण बेसिक गणित सीरीज. तर मित्रांनो, आजचं चॅप्टर आपलं आहे वयवारी आणि आपण वयवारीमध्ये बेसिक कन्सेप्ट प्लस परीक्षेला येणारी उदाहरणे हे ते आपण इथे बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं आहे, विराट करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचे कारण की या लेक्चरचे सर्व पीडीएफ जे आहेत ते तुम्हाला कुठे बघायला मिळतात तर आपल्या टेलिग्राम पेजला. मित्रांनो, याआधीची जर तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट आपण तयार केली आहे, तर तुम्ही त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. याआधीचे जे काही लेक्चर आहेत ते तुम्हाला संपूर्ण इथे बघायला मिळतील. तर मित्रांनो, वेळ न घालवता सुरू करूया आपल्या सेशनला. पण त्याआधी मित्रांनो, काल जे आपण चॅप्टर बघितलं होतं, ठीक आहे, भागीदारीचं, त्याच्यामध्ये काही एक क्वेश्चनमध्ये करेक्शन होतं. ते क्वेश्चन आता आपण इथे बघणार आहोत. मित्रांनो, काल जेव्हाच्या क्वेश्चनमध्ये करेक्शन असं होतं, इथं 21,000 चुकीने मांडले गेले होते, ते 25,000 असायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा हा प्रश्न इथे सोडवून घेऊया लगेच. तर बघा प्रश्न काय म्हणतो, एने ₹25,000 भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला होता आणि 6 महिन्यानंतर बने ₹30,000 गुंतवून त्या व्यवसायात भागीदारी स्वीकारली होती. ठीक आहे. 8 महिन्यानंतर कने ₹35,000 गुंतवून त्या व्यवसायात भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर झालेल्या 12,400 रुपये त्या नफ्यापैकी बचा हिस्सा किती आहे हे तुम्हाला इथे शोधून काढायचं आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला काय करायचं आहे, बचा हिस्सा शोधायचा आहे. तर ज्यांनी आधीचं लेक्चर बघितलं आहे त्यांना काहीच अडचण नाही येणार हे लेक्चर समजायला, हे प्रश्न समजायला. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कंटिन्यू लेक्चर जे आहेत ते बघणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला आपण आज काय शिकतोय हे समजेल. ठीक आहे. त्याआधी जर आधीचे लेक्चर नक्कीच बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला कंटिन्यू समोरचे लेक्चर समजतील आणि प्रत्येक चॅप्टर एकमेकाशी ते लिंक असणार आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला काय करतो आपण, भांडवल आणि मुदत हे लिहून घेतो. ठीक आहे. आणि एक नफ्याचा रेशो तयार करतो, एक प्रमाण तयार करतो. तर बघा, अने किती हजार गुंतवले होते मित्रांनो, तर 25,000 गुंतवले होते, बरोबर आहे. बने किती गुंतवले होते, 30,000 गुंतवले. आणि कने किती गुंतवले मित्रांनो, तर 35,000 रुपये कने गुंतवले होते, बरोबर. आणि मुदत काढायची आता आपल्याला. काय करतो आपण, भांडवल गुणिले मुदत बरोबर काय असतं, नफा येतो. ठीक आहे. जेव्हा भांडवल गुणिले मुदत करतो तेव्हा आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळतं. तिथं आपल्याला काय करायचं, आधी गुणोत्तर काढायचं आहे नफ्याचं. तर बघा मित्रांनो, अने 25,000 गुंतवले होते. तर हे जे पूर्ण सेशन आहे, म्हणजे हा जो पूर्ण प्रश्न आहे, हा कोणताही प्रश्न एका वर्षाच्या कालावधीच्या आतच असतो. ठीक आहे. त्याच्यावरही हा जात नाही मित्रांनो. त्यामुळे याने किती पूर्ण 1 वर्ष गुंतवलेले आहे. ठीक आहे. म्हणजे किती, 12 महिने. कारण की समोरचे जे काही दिलेले आहेत, बने आणि कने जी भागीदारी स्वीकारलेली आहे ती महिन्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपण हे 1 वर्ष न लिहिता 12 महिन्यामध्ये लिहितो. ठीक आहे. बने 6 महिन्यानंतर व्यवसायात भागीदारी स्वीकारली होती. म्हणजे त्यांनी पुढचे किती, 6 महिने गुंतवणूक ठेवली आणि कने किती, 8 महिन्यानंतर गुंतवली. किती, 8 महिन्यानंतर. त्यामुळे पुढचे 8 महिन्यानंतर म्हणजे राहील किती, 4 महिने हा भागीदार होता. तिथे बघा मुदत आणि भांडवल हे दोन्ही समोर आलेले आहे. इथे काय करतो आपण, सेम सेम जे आहे इथे भाग देऊन आपण कट करतो. पहिल्यांदा काय करणार, 0-0 कट करणार आहोत आपण. नंतर इथे बघा 25 उरले, इथे 30 आहे, इथे 35 आहे आणि 5 ने भाग जातो. इथे बघा 5 5 25, 5 7 30 आणि 5 7 35. ठीक आहे. इथे गेलेला आहे. इथे बघा 12 आहे, 6 आहे, 4 आहे. या तिन्ही संख्यांना 2 या संख्येने भाग जातो. ठीक आहे. तर तो आपण देऊ शकतो. इथे बघा 2 4, 3 6 आणि 2 एकम 12. ठीक आहे. परत काही कमी होतं का? तर होतं मित्रांनो. बघा इथे डबल 2 ने भाग जातो. 2 1 2, 2 6 आणि इथे डबल 2 6. ठीक आहे. आता पूर्ण भाग गेलेला आहे. उरलेल्या संख्यांचा आपण गुणाकार करून घेऊ. 5 त्रिक 15 इथं होतील. 5 गुणिले 3 आहे. इथे काय उरलं, 3 आणि 3 आहे. मध्ये इथे गुणाकारात चिन्ह आहे मित्रांनो. त्यामुळे इथे गुणाकारात चिन्हच घ्यावं लागेल तुम्हाला. पुढे इथं काय उरलं, इथं 1 आणि 7 उरलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 7 गुणिले 1. गुणोत्तर काय येणार आहे मित्रांनो? नफ्याचं गुणोत्तर काय येणार आहे? बघा 5 त्रिक 15 आणि 3 त्रिक 9, 7 एक 7 हे आलेलं आहे नफ्याचं पूर्ण गुणोत्तर. आता बघा हे गुणोत्तर मिळाले आणि रुपयामध्ये किती दिलेलं आहे मित्रांनो? रुपयामध्ये जो नफा दिलेला आहे तो किती आहे?
तो आहे 12,400 रुपये. आता एकूण नफा जर तुम्ही काउंट केला तर तो किती होतो मित्रांनो बघा 15 अधिक 9 अधिक 7 करावा लागेल तुम्हाला तेव्हा एकूण नफाचा मिळेल. किती येतो 15 आणि 9 किती होतात 24. 24 आणि 7 होतात 31. एकूण किती 31 रेशोमध्ये येतात. तो आपण काय करत असतो जेव्हा एका रेशोची किंमत काढायची असते तेव्हा एकूण नफा जो आहे रुपयामध्ये त्या भागीला आपण एकूण रेशोचं प्रमाण घेत असतो नफ्याचं. तर किती येणार मित्रांनो 31 याला भागीला येणार तेव्हा तुम्हाला एका रेशोची किंमत मिळेल. बघा आता 12,400 भागीला 31 दिले आपण तर 31 31 31 124 म्हणजे काय एका रेषेची किंमत काय येणार आहे 400 येणार आहे. आपल्याला काढायचा आहे ब चा हिस्सा काढायचा आहे. तर ब चा हिस्सा म्हटल्यावर ब रेशोमध्ये किती आहे 9 आहे. ठीक आहे नफ्याच्या रेशोमध्ये 9 आहे त्याचं प्रमाण. तर इथे तुम्हाला 9 रेशोची किंमत काढायसाठी काय करावं लागेल 400 गुणिले 9 करावं लागेल तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे ब चा हिस्सा तो किती येणार आहे तो 4 9 36 3,600 रुपये हा तुम्हाला ब चा हिस्सा मिळणार आहे. ऑप्शन अ तुमचं इथे अचूक उत्तर असणार आहे. तर समजलं मित्रांनो लेक्चर आवडला असेल प्रश्न समजत असेल तुम्हाला तर नक्कीच लेक्चरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला आता वळूया आपण आजच्या मेन चॅप्टरकडे ज्याचा टॉपिक आपण घेणार आहे वयवारी. बघा मित्रांनो एक सिंपल प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत पण त्याआधी तुम्हाला काही कन्सेप्ट मला सांगायचे आहेत. बघा वयवारीमध्ये जेव्हा तुम्हाला दोन व्यक्तीमधला फरक दिलेला असतो समजा इथे अ आणि ब आहे त्याचं आजचं वय 25 आहे आणि बचं वय 35 आहे. या दोघांमधला जो फरक आहे तो 10 वर्षानंतर सुद्धा आता सध्या किती आहे हा 10 आहे. दोघांच्या वयातला फरक आणि तोच 10 वर्षानंतर सुद्धा किती असणार आहे? तेवढाच असणार आहे. म्हणजे फरक हा कितीही वर्ष समोर जरी ढकलले तरी जो फरक आहे तो त्यांचा सेमच राहत असतो. कारण की प्रश्नामध्ये तुम्हाला घुम फिरून विचारलं जाईल, की आता एवढं वय आहे एका व्यक्तीचं आणि मग तुम्हाला तिथे 10 वर्षानंतर यांचं वय किती होईल? त्यांचा सध्याचा फरक हा वयाचा 15 वर्ष आहे. असे काही प्रश्न तुम्हाला समोर बघायला मिळतील. मेन काय लक्षात ठेवायचं तुम्हाला जो फरक जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर 5 वर्ष, 10 वर्ष असे काही सेंटेन्स दिले पूर्वी, नंतर, तरी त्यांचा जो फरक आहे तो सेमच असणार आहे. जो आधीचा असला काय आणि पुढचा दिलेला असला काय. कारण की 10 वर्षापूर्वी जरी विचार केला तुम्ही तर त्यांच्या वयातला फरक 10 वर्षाचाच असणार आहे आणि 10 वर्षानंतर जरी त्यांच्या वयात तुम्ही ॲड केलं तरी फरक हा 10 वर्षापूर्वी जेवढा होता तेवढा 10 वर्षानंतर सुद्धा असणार आहे. त्यामुळे फरकचा जो पॅटर्न आहे तो थोडा समजून घ्या. आता प्रश्न तो बघू आपण. इथे काय दिलेलं आहे? जान्हवी आणि तिच्या आईच्या वयाची बेरीज 64 वर्ष आहे. जान्हवी आणि तिच्या आईची वयाची बेरीज किती दिली? 64 वर्ष दिली. त्या दोघींच्या वयातील फरक हा 30 वर्ष आहे. ठीक आहे. तर जान्हवीचे आजचे वय किती आहे? तर बघा दोघांच्या वयाची बेरीज 64 आहे. तर इथे तुम्हाला काय करावं लागेल? आधी तिच्या आईचं वय काढावं लागेल. तर आईचं वय काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? त्या दोघांची बेरीज जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो फरक आहे तो जोडायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं काय घेतलं आपण वयाची बेरीज घेतली आणि त्याच्यामध्ये काय जोडलं आपण? वयाचा फरक जोडला. ठीक आहे. आणि त्याला भागीला आपण 2 जर केलं तर तुम्हाला काय येणार आहे इथे बघा 94 बेरीज येईल आणि 2 नी जर भाग दिला तुम्ही तर बघा बे बे नम इथे कसं 2 नी 9 ला भाग दिला काय? बेचूक 8 चला 1 आणि बेसाती 14 म्हणजे 47 वर्ष तुम्हाला आईचं वय मिळालंय. आता बघा आपल्याला काढायचं कोणाचं? जान्हवीचं वय. जान्हवीचं वय काढणं सोपं झालं ना, कारण की इथं काय झालंय आपल्याला मिळालंय आईचं वय. दोघांपैकी एकाचं वय जर काढायचं म्हटलं, सोपं होऊन गेलं. हेच जर समजा मी या स्टेजला जर जान्हवीचं वय काढायला गेलो असतो, तर काय केलं असतं मी 64 वजा 30 भागिले 2 असं सुद्धा तर वापर करू शकलो असतो. आपण रेशोच्या चॅप्टरमध्ये बघितलंय, लहान संख्या आणि मोठ्या संख्येचं अंतर जेव्हा आपण काढत असतो, 2 संख्या जर शोधत असतो, तेव्हा एक सूत्र मी तुम्हाला शिकवलं होतं. त्या सूत्राच्या बेसवरच हे वयवारी चॅप्टर आहे. कारण की वयवारी चॅप्टरचा काही भाग हा तुम्हाला प्रमाण आणि गुणोत्तर या चॅप्टरमधूनच तुम्हाला तिथले जे कन्सेप्ट आहे तेच इकडे वापरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे काढावी लागत असतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रमाण गुणोत्तर हे चॅप्टर बघणं आवश्यक आहे.
आणि ते आपण कव्हर केलंय. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर बघून घ्या ते. इथे तुम्हाला काय वजाबाकी काय मिळणार आहे मित्रांनो? 64 30 केला तर काय मिळणार आहे? 34. भागीला 2 केल्यावर किती मिळणार आहे? 17. इथं मिळालं तुम्हाला जान्हवीचं वय 17 वर्ष मिळालेले आहे. बघा इथं आपण जान्हवीचं वय विचारलं. ऑप्शन क तुमचं उत्तर आहे. आता अजून आपण काय करू शकलो असतो मित्रांनो? तर आईचं वय तर मिळालंच होतं आपल्याला. एकूण वयाची बेरीज किती होती? एकूण वयाची बेरीज होती. बेरीज वजा आपण आईचे वय जरी केलं असतं, तरी तुम्हाला 64 वजा 47 जरी केलं असतं तुम्ही, तुम्हाला मिळालं असतं का ते? बघा. नाही, असं तुम्हाला निघालंच नसतं. ठीक आहे. आणि डबल हो, मिळालं असतं ना. बघा 64 वजा ठीक आहे. 64 वजा 47 केलं तुम्ही, तिथे 4 आहे. म्हणजे 14तून 7 गेले, 7 उरले. आजचाला 1. तो 1 इथं देणार आपण. म्हणजे 6तून 5 गेले 17. तसंही तुम्हाला त्यांचा फरक मिळाला असता. 17च वर्ष तुमचं उत्तर असतं. ठीक आहे. ऑप्शन क तुमचं इथे अचूक उत्तर आहे. अशाच प्रकारे तुम्हाला नवीन म्हणजे आपण काय करतोय सगळे चॅप्टरमध्ये जे काही टाइपचे जे क्वेश्चन येतात ते सगळे इथे कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एकाच प्रश्नाचे 2-3 उदाहरणं इथे बघायला नाही मिळणार आहे. कारण ते आपण मॉक टेस्टमध्ये कव्हर करणार आहोत. तर इथे आपण प्रत्येक चॅप्टरचे जे काही टाइप बनतात ते आपण इथे घेत आहोत. बघा दुसरा प्रश्न कसा बनतोय वयवारीवर ती आणि तिच्या मुलीच्या वयाची बेरीज ही 66 वर्ष आहे. ठीक आहे. ते मागच्या सारखं दिसतंय. पण इथे प्रश्न थोडा घुमूया. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला आजचं वयाचं काही दिलेलं आहे का? नाही. पण 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? हे इथं तिथं दिलेलं आहे त्यांनी. बघा मित्रांनो, ते काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तर लक्षात घ्या, इथे आपण काय करू अ, जे काही त्यांचं वय दिलेलं आहे, त्या वयाला आपण एक्स मानू. ठीक आहे. एक्स मानलं. तेव्हा काय करता येईल? इथे तुम्हाला एक अजून एक सिंपल सांगतो. आता बघा, की त्यांचं आजचे वय 66 वर्ष आहे आणि 12 वर्षानंतर 2:1 आहे. आता मला एक सांगा, 66 वर्ष आई आणि तिच्या मुलीचं वय आहे. ठीक आहे. आई प्लस मुलगी, किती त्यांचं 66 वर्ष आहे. आता 12 वर्षानंतर 2:1 झालं म्हणजे काय? 12 वर्षानंतर आईचं वय वाढलं आणि 12 वर्षानंतर मुलीचं वय वाढलं. म्हणजे दोघांची बेरीज किती होईल? 12 + 12 24. म्हणजे 12 वर्षानंतर दोघांच्या वयामध्ये किती वाढ होणार आहे? 24 वर्षाची होणार आहे. म्हणजे यांची बेरीज किती येणार आहे मित्रांनो? 6 आणि 4 10. हातचाला 1, 7 आणि 2 10 म्हणजे 90 येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि 90 जेव्हा आली तेव्हा तुम्हाला बघा 12 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर दिलेले 2:1. आता मी तुम्हाला सांगितलं होतं इथे मिळालं आपल्याला एकूण वय मिळालं दोघींचं आणि एकूण गुणोत्तर किती आहे मित्रांनो? 2:1 आहे. ठीक आहे. म्हणजे काय? एकूण गुणोत्तर किती दिलेलं आहे त्यांचं? 2:1 दिलेलं आहे. तर इथे काय करणार आहे आपण? गुणोत्तर सेपरेट करून घेणार आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला? एकूण वय भागीला एकूण गुणोत्तर जर आपण डिव्हाईड केलं तर एका गुणोत्तराची किंवा एका प्रमाणाची आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे एका रेशोची. तर 90/3 केलंय मी तर 3 त्रिक 9 म्हणजे बघा 30 मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे ही काय मिळाली आपल्याला? एका रेशोची किंमत, एका प्रमाणाची किंमत मिळाली आहे. तर इथेच आपल्याला काढायचं आहे आईचं वय. आता बघा ज्याचं गुणोत्तर जास्त आहे, म्हणजे इथं बघा आधी आई आणि मुलगी असं दिलेलं आहे. म्हणजे मुलीचं गुणोत्तर 1 दिलेलं आहे 12 वर्षानंतर आणि आईचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 2 दिलेलं आहे. तर आपल्याला काढायचं आहे आईचं वय काढायचं आहे. आईचं वय काढायचं आहे. गुणोत्तरामध्ये किती दिलेलं आहे? 2 आणि एका रेषेची किंमत किती आहे? 30. तर किती झाले मित्रांनो हे? 60 झाले. पण हे 60 कधी झाले? 60 वर्षे. हे 12 वर्षांनंतर झालेलं गुणोत्तरावर आपण आधारित काढलंय. आपल्याला काढायचं काय? आजचं वय काढायचं. म्हणजे आता परत काय करावं लागेल याच्यात? 60 वजा 12 करावं लागेल. तेव्हा तुम्हाला आईचं आजचं वय मिळेल. म्हणजे ते काय असणार आहे?
48 वर्ष असणार आहे. आय का ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन अ तुमचं उत्तर आहे. बघा इथं 60 वर्ष सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही इथे सुद्धा क्लिअर करू शकले असते. काय 60 वर्षावर टिक करून तुम्ही पुढे गेले असते. पण तुमचा गोंधळ कुठे उडला असता? कारण की आपण सुरुवातीला काय केलं, इथं आपल्याला आजचं वय दिलेलं होतं का? नाही, पण आजच्या वयाची बेरीज दिलेली होती. पण तुम्हाला आजच्या वयाचं काही गुणोत्तर दिलेलं होतं का? नाही. तुम्हाला 12 वर्षानंतरचं दिलं होतं. म्हणजे 12 वर्षानंतर आई पण 12 वर्षांनी वय वाढणार, 12 वर्ष ॲड झाल्यावर आणि मुलीची सुद्धा वाढणार. म्हणून दोघांमध्ये 12-12 ॲड करून आपण 24 ॲड केले 66 मध्ये. तेव्हा मिळालं 12 वर्षाचं नंतरचं एकूण वय आपल्याला. ते किती मिळालं? 90. एकूण 90 मिळाल्यानंतर तुम्हाला रेशोमध्ये किती दिलेलं आहे? 2:1 दिलेलं आहे. एकूण गुणोत्तर किती येणार आहे? 3 येणार आहे. 2 अधिक 1 हे वयाचं गुणोत्तर काढण्यासाठी आपण यूज केलं. एकूण वय काय केलं आपण? एकूण वयाची बेरीज भागीला एकूण प्रमाण. म्हणजे कोणतं वयाचं प्रमाण. म्हणजे हा एक फॉर्म्युलाच तयार करून घेतला किंवा आपण याला एक लॉजिक समजू शकता तुम्ही. जर आपल्याला एका रेषेची किंमत काढायची असेल, जर तुम्ही गुणोत्तर आणि प्रमाण हे चॅप्टर बघितलं असेल, तर तिथे तुम्हाला समज त्या विद्यार्थ्यांना ॲक्युरेट समजलं असेल, की एक्झॅक्ट आपण ही स्टेप कशी तयार केली. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडवू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो काय बघायला मिळतं तुम्हाला अजून एक उदाहरण थोडंसं वेगळ्या टाईपचं आहे. इथे बघा काय म्हणतोय, आई आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक हा 25 वर्ष आहे. आता बघा मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं होतं, वयाचा जो फरक आहे तो नेहमी 10 वर्षापूर्वी पण आधी पण तेवढाच असणार आहे, 10 वर्षानंतर सुद्धा वयाचा फरक तेवढाच असणार आहे. तर काय झालं 5 वर्षापूर्वी 25 वर्ष होता व 5 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर हे 9:4 असेल असं दिलेलं आहे. तर 5 वर्षापूर्वी आईचे वय काय होते? आता बघा इथे आपण सुरुवात करणार आहोत गुणोत्तरापासून. ठीक आहे. जे वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे तिथून. तर बघा 5 वर्षानंतरचं दिलेलं गुणोत्तर किती येते? 9:4 आहे. ठीक आहे. आता गुणोत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला एक लॉजिक सांगतात. हे किती आहे? 5 वर्षानंतरचं आहे. ठीक आहे. म्हणजे 5 इयर प्लस. तर आपल्याला आजचं वय काढायसाठी काय करावं लागेल? 5 वर्ष मागं जावं लागेल. मग आजचं वय मिळणार आहे. पण त्याआधी आपण काय करणार आहे? 5 नंतर किती वय असणार हे आधी काढू. तेव्हा आपल्याला त्यातून 5 वर्ष मायनस करावं लागतील. तेव्हा आपल्याला आजचे वय मिळेल. आता बघा 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 9:4 आहे आणि फरक आहे 5 वर्ष. आता बघा गुणोत्तरामध्ये सुद्धा जर बघितलं तुम्ही तर या दोघांमध्ये 5 चा फरक आहे. हे लक्षात घ्या. इथे 5 बरोबर काय आहे मग? फरक आहे. या दोघांमधला फरक पण 5 आहे आणि वर्षांमध्ये किती आहे तो? 25 वर्ष आहे. ठीक आहे. म्हणजे इथे जर मी फरक एका रेशोचा काढायला गेलो तर किती येणार आहे तो? 1 रेशो बरोबर येणार आहे 5 वर्ष. कसा? कारण की 25 भागीला 5 केलं तुम्हाला एका रेषेची किंमत मिळेल. ठीक आहे. ती किती येईल? 5 वर्ष. आता आपल्याला काढायचंय आई. आता हे किती? आई आहे 9 आणि मुलगा आहे 4 आहे रेशोमध्ये. आता आपल्याला काढायचंय आईचं वय. एका रेषेची किंमत मिळाली 5. तर 9 रेषेची किंमत किती असणार आहे? तर 9 गुणिले 5 करावं लागेल तुम्हाला. किती येणार ते? 9×5 45. ठीक आहे. आता आलं हे 5 वर्षानंतरचं. ठीक आहे. आपल्याला काय काढायचंय? 5 वर्षापूर्वीचे. तर बघा त्यांच्या मुलगा आई आणि मुलगा यांच्यात 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष होता. ठीक आहे. आपल्याला आजचं वय नव्हतं काढायचंय, 5 वर्षापूर्वीचं काढायचंय आणि हे 5 वर्षानंतरचं होतं. म्हणजे आपल्याला याच्यातून किती वजा करावं लागेल? आधीचे पूर्वीचे 5 वर्ष आणि 5 वर्षानंतरचे म्हणजे 5 + 5 10 वर्ष इथं कमी करून घ्यावं लागेल. म्हणजे किती उत्तर येणार मित्रांनो? 35 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी कारण की हे गुणोत्तर काय तिचं होतं? 5 वर्षानंतरचं होतं आणि आपल्याला 5 वर्षापूर्वीचं वय काढायचं होतं. म्हणजे ते 5 आजच्या वयाचे आधीचे 5 आणि नंतरचे 5 असे 5 आणि 5 ते जोडून 10 वर्ष होती. म्हणून 45 वजा 10 केले तेव्हा आपल्याला 35 वर्ष हे 5 वर्षापूर्वीचं वय मिळाले. जर आजचं विचारलं असतं तर फक्त काय केलं असतं आपण? 45 वजा 5 केलं असतं. कारण की हे काय होतं? 5 वर्षानंतरचं गुणोत्तर होतं. ते किती आलं असतं? 40 वर्ष आलं असतं. ठीक आहे मित्रांनो.
मी इथं आपल्याला काय विचारलं होतं? इथे विचारलं होतं 5 वर्षापूर्वीचं विचारलं. बघा मित्रांनो, आता ते काही विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजन होत असेल तर एकदा क्लिअर करतो. मित्रांनो, समजून घ्या. जर समजा एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला इथं वय दिलेलं आहे 10, त्याचं 5 वर्षानंतर वय किती होणार आहे? 15. तर हे आजचं वय घ्या. ठीक आहे. 5 वर्षानंतर 15 होणार आहे आणि 5 वर्षापूर्वी किती असेल हा? 5 असेल. बरोबर आहे? तर असे प्रश्न बनतात तुम्हाला. इथं तुम्हाला आजचं वय विचारतील किंवा 5 वर्षानंतरचं आणि 5 वर्ष आधीचं. जेव्हा तुम्हाला आजच्या वयामध्ये प्रश्नामध्ये असं विचारलं 5 वर्षापूर्वीचं वय काढा, तर तुम्हाला आजच्या वयातून काय करावं लागेल? ती संख्या वजा करावी लागेल आणि 5 वर्षानंतरचं काढा म्हटलं, तर काय करावं लागेल? आजच्या वयामध्ये ती किती वर्ष वाढवलंय हे तुम्हाला ॲड करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे समजतंय ना तुम्हाला? जर 5 वर्षापूर्वी जर विचारलं, काय? पूर्वी जर विचारलं, तर काय करावं लागेल? 5 कमी करावं लागतील आणि नंतरचं विचारलं, तर 5 ॲड करावं लागतील. म्हणजे बेरीज करावं लागेल. समजलं? असेही फंडे असतात. पूर्वीचं विचारलं तर काय? वजाबाकी करावं लागेल आणि नंतरचं विचारलं तर बेरीज करावं लागेल. ठीक आहे? असा फंडा आहे प्लस आणि मायनसचा. पूर्वी आणि आधीचा. अशा ह्या प्रश्नाचं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न नाही कळाला तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, की सर हा प्रश्न नाही समजला आहे. आम्हाला परत एकदा सांगा, तर नक्कीच मी तुम्हाला ते रिपीट करून सांगेल नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि क्वेश्चन नंबर सहित तुम्हाला सांगायचं आहे कोणता प्रश्न नाही समजला आहे. लेक्चर आवडत असेल मित्रांनो तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. 3 व्यक्तीच्या वयाची बेरीज सरासरी वयाची बेरीज सरासरी काय दिलेलं आहे? 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. ठीक आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3 3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती आहे? तर लक्षात घ्या 3 व्यक्ती दिला समजा ए, बी आणि सी. ठीक आहे. साहजिक ज्याचं गुणोत्तर लहान आहे ती व्यक्ती कोण असणार आहे? लहान असणार आहे. ठीक आहे. इथं आपल्याला एचं गुणोत्तर 2 दिलेलं आहे म्हणजे ती एची आपल्याला अ, वय काढायचं आहे, याचं वय काढायचं. तर लक्षात घ्या, इथं सरासरी दिलेली आहे. ती 3 व्यक्तीची. 3 व्यक्तींची सरासरी. किती दिली ती? 24 दिलेली आहे. आता सरासरी म्हटल्यावर काय? 3 व्यक्तीचं वय होतं, त्यांची बेरीज केली, त्याला भागीला 3 केलं, तेव्हा तो एक 24 ॲव्हरेज मिळाला. काय? सरासरी मिळाली. तर तेच जर समजा आपण याला 3 ने गुणलं, तर आपल्याला काय मिळणार आहे? त्या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. ती किती असणार आहे? 24 गुणिले 3 केलं तर 72. आता काय मिळालं आपल्याला? एकूण वय मिळालंय आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 2, 3, 7. ठीक आहे. आता हे एकूण वय जर आपण इथे घेतलं, की 72 आणि याला भागीला एकूण गुणोत्तर जर केलं, तर आपल्याला काय मिळतो? एका रेशोची व्हॅल्यू मिळते आणि तीच आपल्याला महत्त्वाची आहे. तेव्हा आपल्याला काढता येईल प्रत्येकाचं वय. तर बघा, एकूण गुणोत्तराची बेरीज किती येते? 2 आणि 3 5, 5 आणि 7 12. म्हणजे 72 भागीला 12 करा. किती येणार आहे ते? 12 सकम 72. बरोबर आहे? 6 येईल. म्हणजे एका रेशोची किंमत किती मिळाली मिळाली इथे? आपल्याला 1 रेशोची किंमत मिळाली 6. ठीक आहे. 6 वर्षे. ठीक आहे. आपल्याला गुणोत्तरामध्ये आपल्याला सगळ्यात लहान काढायची म्हणजे लहान कोण इथे 2 आहे. आपल्याला काढायची 2 रेशोची किंमत. तर काय करावं लागेल? 6 गुणीला 2 केलं, येईल 12 वर्षे. ठीक आहे. सर्वात लहान जो व्यक्ती आहे त्याचं वय किती आहे ते 12 वर्ष आहे का? ऑप्शन 3 तुमचं इथे अचूक उत्तर आहे. समजलं कसं केलं तर? अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न वयवारी या चॅप्टरवर बघायला मिळतील. पुढचा प्रश्न बघा. मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाची गुणोत्तरे 6-5 आहे. ठीक आहे. किती? 6-5 आहे. तर 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची गुणोत्तरे 5-4 होती. तर मयुरीचे आजचे वय किती हे काढायचे. ठीक आहे. मयुरी आहे. मयुरी झाली. तर बघा इथे दिले ऑप्शन 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 18 वर्ष. काय करावं लागेल? मयुरी आणि
43 सध्याचं वयाचं गुणोत्तर. तर किती किती येते? सध्याचं वय म्हणजे आजचं वय. तर आजचं वय आपण काय करू? इथे मयुरी आहे आणि चैताली आहे. ठीक आहे. तर याचं किती आहे? रेशोमध्ये 6 आहे. चैतालीचं 5 आहे. तर याला मयुरीला 6x समजा आणि चैतालीला 5x समजा. तर 2 वर्षापूर्वी ठीक आहे. आता जर पूर्वी म्हटल्यावर आपण आजच्या वयामधून काय करतो ते कमी करतो, तो आपल्याला आधीचं वय मिळतं. ठीक आहे. तर मग आपल्याला एक समीकरण बनवून घ्यावं लागेल. ते काय असेल मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपण रेशोला नेहमी जर रेशो चॅप्टर तुम्ही बघितला असेल, तर आपण त्याला असं सुद्धा लिहू शकतो. तर समजा असा रेशो दिलेला आहे, तर याला आपण a/b असं सुद्धा लिहू शकतो. त्याच प्रकारे आपल्याला इथं लिहायचं आहे. तर बघा मयुरचं वय लिहितोय मी आधी. तर ते 6x आत्ताचं वय आहे आणि 2 वर्षापूर्वी किती होतं? तर ते -2 करून आपल्याला काढावं लागेल. तसंच चैतालीचं करावं लागेल. 5x - 2 आणि त्याचं 2 वर्षापूर्वीचं वयाचं गुणोत्तर किती होतं? 5 4 होतं. ते असं लिहून घ्यायला. असं एक समीकरण तयार करावं लागेल. असं समीकरण तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो? तर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे काय? 4 हा 6x - 2 याला गुणेल आणि 5 हा 5x - 2 याला गुणेल. म्हणजे बघा 6x - 2 याला 4 ने गुणायचंय आणि 5 नी 5x - 2 यांना गुणायचंय. समोर काय येईल? sin ची 24x आणि 4 दोन्ही 8 इकडे येणार 5 5 25x वजा 10. ठीक आहे. समोरची स्टेप इकडे लिहितोय. तर याला सॉल्व्ह जर केलं तुम्ही मित्रांनो, तर काय येणार आहे बघा 24x - 8x. आता जे x आहे ते एक साइड घ्या. म्हणजे 25x - 24x आणि अ, जे -8 आणि 10 आहे, तर ते किती करावं लागेल तुम्हाला? या बेरीज होईल ना? नाही वजाबाकीच होईल. ठीक आहे. चला तर ठीक आहे. तर बघा इथं काय येणार आहे? 25x - 24x x आणि 10 - 8 किती येणार आहे? 2. इथे x ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता काय करायचंय आपल्याला? आपल्याला काढायचंय मयुरीचं वय. बरोबर आहे? मयुरीचं वय, आजचं वय काढायचं. रेशोमध्ये किती आहे मित्रांनो ते? 6x आहे. म्हणजे मयुरीचे वय जर काढायचं करायला काय 6x जर घेतलं होतं आपण, तर 6 आणि x ची जर व्हॅल्यू किती आली 2, तर 6 गुणिले 2 किती येणार मित्रांनो? 12 वर्षे. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन ब तुमचं इथे अचूक उत्तर आहे. समजलं तर कशाप्रकारे सोडवलंय? कारण की तुम्हाला इथे आपण 6x हे ऑलरेडी आजचं वय इथं आपल्याला दिलेलं होतं गुणोत्तरामध्ये. त्यामुळे आपण 6x लिहिलं. ठीक आहे. म्हणूनच करायचं जेणेकरून तुम्हाला ते समीकरण तयार होईल. डायरेक्ट दुसरी पद्धत जर कळायला गेला तर ती अजून वेळखाऊ होईल. सगळ्यात सोपी पद्धत आहे. त्याला प्रॅक्टिस करून तुम्हाला ती अवगत करावं लागेल. आज या असे जे पॅटर्न आहेत याच्यावरचे प्रश्न तुम्ही या पद्धतीने सोडवून बघा. तेव्हा तुम्हाला ते लक्षात राहील की ॲक्चुअली हा पॅटर्न आहे कसा. बघा अनिकेत आणि त्याचे वडील यांचे 8 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. बघा इथे 8 वर्षापूर्वीचं वयाचं गुणोत्तर दिलंय आणि आधीच्या प्रश्नात आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं होतं. ठीक आहे. हा फरक राहतो प्रश्नामध्ये. त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाची गुणोत्तरे त्यांना 7 होईल. तर अनिकेतचे आजचे वय किती? म्हणजे बघा आधी काय करू आपण अनिकेतचं जे पहिलं जे गुणोत्तर दिलेलं आहे 8 वर्षापूर्वीचं त्याचा एक फॉर्मॅट तयार करून घेऊ. बघा अनिकेत आणि अनिकेतचे वडील. ठीक आहे. अनिकेतचे वडील. ठीक आहे. असं शॉर्टकटमध्ये लिहिलंय. तर ते आपण काय करणार आहोत अनिकेतचं आजचं वय काढ. आजचा वय आपल्याला प्रश्न विचारला म्हणून आजच्या वयाच्या अनुषंगाने घेणार आहे आपण. तर बघा एक्स 8 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आपण काय करणार आहे याला आजचं वय म्हणजे 8 वर्षापूर्वीच दिलेलं आहे, तर ते जोडून आजच्या वयापर्यंत आणावं लागेल. तर एक्स प्लस 8 इयर म्हणजे तेव्हा तुम्हाला ते आजच्या वयापर्यंत आले ना. हा निघालं आजच्या वयाचं समीकरण हे एक्स प्लस 8 राहील अनिकेतचं कारण की इथं रेशो 1 आहे. ठीक आहे. आणि दुसरा काय 5 दिलेला आहे.
कोणाचं? अनिकेतच्या वडिलाचं. ते 5x + 8. ठीक आहे. हे मिळालं आजचे वय. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. तर ती कशी काढावी लागेल? पुढचं समीकरण घेऊन. तर त्यांच्यात 8 वर्ष नंतरच्या वयाची गुणोत्तरे त्यांना 7 दिलेली आहे. म्हणजे काय करावं लागेल? यात परत 8 जोडावे लागतील. तेव्हा तुम्हाला ते मिळेल. म्हणजे काय होणार आहे आता हे समोरची व्हॅल्यू काय होईल? 8 वर्षानंतर म्हणजे काय? x + 16 आणि 5x + 16. ठीक आहे. यांना ठेवा आणि याचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? त्यांना 7. जेव्हा उत्तर काढायच्या वेळेस आपण काय करणार आहोत? या एवढ्याच समीकरणाची आपण म्हणजे एक्स पुट करून त्याचा आन्सर काढू शकतो. बघा आता हे गुणोत्तर सोडवा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 हा x + 16 ला गुणेल आणि 3 हा 5x + 16 ला गुणेल. तर बघा काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 7x + 16 सॉरी 42 112 आणि इकडे काय होणार आहे? 3 गुणिले 5x केल्यावर किती? 15x + 16 त्रिक 48. ओके. आता x एक साइड घ्या. आपण कसं करू त्याला? 15x - 7x आणि 112 - 48. तर घ्या 15तून 7 गेले किती उरणार आहे मित्रांनो? 8x उरतील आणि 112 मधून 48 जर काढले तुम्ही तर 64 उरतात. बघा 12तून 8 गेले उरले 4. त्याला 11तून 5 गेल्यावर किती उरतात? 6 उरतात. ठीक आहे. इथे x ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. इथं 8x आहे, इथे 64 आहे. हा 8 64 ला भागीला जाईल. किती होणार आहे? 8 8 8 64 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 8 आली. ठीक आहे. तर ती पुट करा कोणत्या? या समीकरणात. आपल्याला अनिकेतचं आजचं वय काढायचं आहे. अनिकेतचं समीकरण काय होतं? x + 8 आजचं वयाचं होतं. तर इथं x ची व्हॅल्यू किती आली आपली? 8 आलेली आहे. 8 अधिक 8 करा तुम्ही किती येणार आहे? 16 वर्षे. 16 एका ऑप्शनमध्ये आहे. अनिकेतचं वय किती आलं? 16. आता या एक्सच्या व्हॅल्यूवरून तुम्ही अनिकेतच्या वडिलांचं सुद्धा वय काढू शकता. तर अनिकेतच्या वडिलांचं समीकरण काय होतं आपलं? 5x + 8. एक्सच्या जागी तुम्ही 8 टाका. जे आपण 8 जो आन्सर काढलं होतं. 5 गुणिले 8 5 8 40 आणि हे 8 म्हणजे किती? 48. 48 हे अनिकेतच्या वडिलांचं वय मिळलं. ते सुद्धा ऑप्शनमध्ये इथे आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही एका रेषेची किंमत काढली किंवा एक्सची किंमत काढली तर प्रश्न तुम्हाला जो काही आलेला आहे ते दोन्ही उत्तरे तुम्हाला काढून देईल. ठीक आहे मित्रांनो. समोर अजून काही प्रश्न आहेत. लेक्चर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लेक्चरला सबस्क्राईब करायचं आहे. आता हे समोरचे जे काही प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आता इथेच थांबतो. पुढे पुढे येणारे जे चॅप्टर आहेत ते आता वैवारीतच आहेच चालू सध्या आणि आपण समोर सरासरी सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला जे आवश्यक चॅप्टर येणार आहे जे विद्यार्थ्यांना खूप अवघड असतील वाटतात किंवा आतापर्यंत वाटत आले जे काही शेकडेवारी आहे. ठीक आहे. नफा तोटा आहे. त्याच्यानंतर सूट कमिशन आहे. म्हणजे पर्सेंटेज बेसचे प्रश्न असतात. ठीक आहे. टक्क्यावर बेस, सरळ व्याज, ठीक आहे. चक्रवाढ व्याज. याचा एक हप्ता स्पेशल आपण या 5 चॅप्टरवर आपण पुढचे मॅथ हे घेणार आहोत. तर डेट आजच सांगून देतो तुम्हाला 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत हे चॅप्टर आपण इथे कव्हर करणार आहोत. कोणते? शेकडेवारी, नफा तोटा, सूट कमिशन, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ठीक आहे. तर लेक्चर सगळे अटेंड करा आणि प्रत्येक चॅप्टर एकामेकांमध्ये मिक्सअप आहे, गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट असतात प्रत्येक चॅप्टरमध्ये ते समोर तुम्हाला यूज करून चॅप्टरचे प्रश्न सोडवायचे. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर सिक्वेन्स वाईज बघत चला आणि त्याचं रिव्हिजन करत चला. तेव्हाच तुम्हाला जे आपण नवीन चॅप्टर शिकतोय ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर थांबतो मित्रांनो इथेच. लेक्चर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये.
आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही. चला, जय हिंद मित्रांनो. थँक यू फॉर वॉचिंग.